भागात भरपूर काम केलं. 30 वर्ष पाण्याचा प्रश्न होता तो ज्ञानेश्वर सुतार यांनी सोडवल्याबद्दल 35 लाख लिटरची पाण्याची टाकी देण्याचं काम त्यांनी केलं. आणि म्हणून येणाऱ्या मी केलं तर खूप पुरवठा ना येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही विरोधकांना पाणी पाजणार का नाही? परिवर्तन घडवणार, बदल पाहिजे, नवीन सरकार नव्या मुंबईत पाहिजे. आता बघितलं मी 2-4 प्रमुख रस्ते सोडले तर आतल्या रस्ते सगळे बकालपणा आहे. बरोबर, अंतर्गत गावातली परिस्थिती वाईट आहे. खड्ड्यात रस्त्यात खड्डे खेडेगावात आल्यासारखं वाटतं. आणि मोठमोठ्या घोषणा लोक करतात, मोठमोठे आश्वासनं देतात, परंतु काही लोक स्वतःला मालक समजतात, जनतेला गुलाम समजतात. तुम्ही काय नोकर आहे? मी सांगतो ही जनता जनार्दन मालक आहे आणि आम्ही सेवक आहोत. त्यामुळे जनता जनार्दनाशी पंगा घेतला काय होतं? टांगा पलटी घोडे फरार. आणि म्हणून एकनाथ शिंदेने पण 2022 मध्ये टांगा पलटी घोडे फरार केले. आणि म्हणून माझे सगळे शिलेदार उभे आहेत. या शिलेदारांना तुम्ही मतदान करा. आणि 3 धनुष लाडक्या बहिणी इकडे आहेत. मी मगाशी तिथे बोललो, लाडक्या बहिणी चमत्कार करू शकता. तो चमत्कार या निवडणुकीत आपल्याला पाहायचा. आणि इथं पण मला वाटतं 2 लाडक्या बहिणी 2 लाडके भाऊ. आणि म्हणून या 4ही लोकांना आपल्याला विजयी करायचं आहे. ही विनंती आपल्याला करायला सुजाता ज्ञानेश्वर सुतार या आपल्या जनजागृती महिला अध्यक्ष आहेत. आता ज्ञानेश्वर पण काम करतो, त्यांना पण काम कविता चंद्रकांत आगोंडेने पण काम केलेलं आहे. कविता ताई या ठिकाणी उभी आहे, त्यांची सुनबाई आहे ना मुलगी. संजय रमेश भोसले आणि मंगेश गावडे मंगेश छत्री तुम्हाला पुण्यासाठी बरी आहे. आणि म्हणून या 4ही उमेदवारांना विजयी करा. या भागाचा पुनर्विकास करा. या भागामध्ये हक्काची घरं द्या. गरजे